कापूस लागवडीला फक्त काही दिवस बाकी आहेत आणि आजही हजारो शेतकरी एका प्रश्नामुळे संभ्रमात आहे. कबड्डी घ्यावे का, मोक्ष घ्यावे का, नवनीत चांगली का, राशी 659 अजूनही चालेल का, की सुदर्शन 11 BG2 वर विश्वास ठेवावा? मित्रांनो, एका चुकीच्या बियाणे निवडले तर एकरी 3 ते 5 क्विंटल उत्पादनाचा फटका बसू शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त टॉप 5 बियाण्याची नावे सांगणार नाही, तर कोणते बियाणे काळ्या जमिनीत घ्यावे, कोणते हलक्या जमिनीत घ्यावे, कमी पावसाच्या भागासाठी कोणते योग्य आहे, जास्त पावसाच्या भागासाठी कोणते योग्य आहे आणि कोणत्या बियाण्यापासून किती अपेक्षा ठेवावी याची संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी माझी वैयक्तिक निवड सुद्धा सांगणार आहे. भाग 1 मध्ये पाहूया, योग्य बियाणे निवडणे का महत्वाचे आहे. आज अनेक शेतकरी फक्त शेजाऱ्याने घेतले म्हणून बियाणे घेतात, पण लक्षात ठेवा, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बुलढाणा या भागामध्ये जमिनीचा प्रकार वेगळा आहे. एका शेतकऱ्याला 15 क्विंटल उत्पादन देणाऱ्या बियाणे दुसऱ्या शेतकऱ्याला 8 क्विंटलच देऊ शकते. म्हणून सर्वात आधी आपली जमीन आणि पाण्याची उपलब्धता समजून घेणे आवश्यक आहे. भाग 2 मध्ये पाहूया, जमिनीनुसार बियाणे निवड. सर्वात आधी जमिनीचे प्रकार समजून घेऊया. नंबर 1, भारी काळी जमीन, त्याच्यामध्ये ओलावा जास्त टिकतो. योग्यवान कबड्डी, मोक्ष, राशी 659. नंबर 2, मध्यम काळी जमीन. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र त्या मध्यम जमिनीत आहे. योग्यवान जर पाहायचं झालं तर कबड्डी, मोक्ष, नवनीत, सुदर्शन 11. आणि नंबर 3, हलकी जमीन, पाणी कमी धरून ठेवते. योग्यवान नवनीत, सुदर्शन 11. आणि भाग 3 मध्ये पाहूया, पावसाच्या प्रमाणानुसार कापूस वाणाची निवड. कमी पाऊस असेल, जर तुमच्या भागात 500 ते 650 मिलीमीटर पाऊस पडत असेल तर नवनीत, सुदर्शन 11. आणि मध्यम पाऊस जर असेल तर मोक्ष, कबड्डी. आणि जास्त पाऊस जर असेल तर राशी 659, कबड्डी ह्यासारख्या वाहनं लागवड करू शकता. भाग 4 मध्ये पाहूया, टॉप 5 वाहनाची सविस्तर माहिती. सुरुवातीला आपण 5व्या क्रमांकाचे वाहनापासून सुरुवात करूया. क्रमांक 5, सुदर्शन 11 BG2. सुदर्शन 11 हे हरविन सीडचे लोकप्रिय बियाणे आहे. या वाणामध्ये झाडाची वाढ संतुलित राहते, फांद्या चांगल्या निघतात, बोंडाचा आकार चांगला मिळतो. हलकी आणि मध्यम जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पर्याय योग्य मानला जातो. याचे फायदे काय, तर संतुलित वाढ होते, चांगली बोंड धारणा आहे, व्यवस्थापन सोपे आहे. कोणासाठी योग्य राहील, ज्याच्याकडे कमी पाऊस आहे, हलकी जमीन आहे, त्याच्यासाठी हे वाण अतिशय महत्वाचे आहे. क्रमांक 4 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे राशी 659. राशी 659 हा अनेक वर्षापासून शेतकऱ्याचा विश्वासार्ह वाण राहिला आहे. त्याचे फायदे काय, तर भरपूर फांद्या, मोठी झाडे, जास्त बोंडे. हे कोणासाठी योग्य राहील, तर भारी जमीन, सिंचन उपलब्ध त्याच्यासाठी. क्रमांक 3 चं जे वाण आहे ते म्हणजे नवनीत. हा संतुलित वाढ देणारा वाण म्हणून ओळखला जातो. त्याचे फायदे काय, तर मध्यम उंची, कमी रिस्क, चांगले उत्पादन. हे कोणासाठी योग्य राहील, तर हलकी व मध्यम जमीन असणाऱ्यासाठी. क्रमांक 2 चं वाण जे आहे तो म्हणजे मोक्ष. मोक्षाने गेल्या काही वर्षात चांगले नाव कमावलं आहे. याचे काय फायदे होईल, तर फायदे पाहिजे जर झालं तर वेगवान वाढ, मजबूत झाड, जास्त बोंड धारणा. हे कोणासाठी योग्य राहील, तर ज्याच्याकडे मध्यम ते भारी जमीन आहे त्यांच्यासाठी. आता क्रमांक 1 चं जे वाण आहे ते म्हणजे कबड्डी. हा सध्या चर्चेत असलेला वाण आहे. त्याचे फायदे काय, तर उत्कृष्ट जोम, मजबूत झाड, बोंड धारणा जास्त. तर हे कोणासाठी योग्य राहील, ज्याच्याकडे मध्यम ते भारी जमीन आहे, जिथे चांगला पाऊस असलेलं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आपण हे वाण घेऊ शकतो. आता भाग 5 मध्ये पाहूया, पेरणीचे अंतर. फक्त बियाणे चांगले असून उपयोग नाही, योग्य अंतर ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. 2 ओळीतील अंतर 4 ते 5 फूट आणि 2 झाडातील अंतर 1 ते 1.5 फूट जमिनीच्या मजदुराप्रमाणे. भाग 6 मध्ये पाहूया, माझी निवड. जर माझ्याकडे मध्यम काळी जमीन असेल तर मी काय निवडेल, कबड्डी किंवा मोक्ष निवडेल. जर जमीन हलकी असेल तर नवनीत किंवा सुदर्शन 11 निवडेल. जर सिंचन आणि भारी जमीन असेल तर राशी 659 देखील चांगला पर्याय ठरू शकतो. शेतकरी मित्रांनो, योग्य बियाणे निवडण्यासाठी तज्ञ मार्गदर्शन हवे असेल तर एकदा नक्की भेट द्या शिवम कृषीटेक, मंठा, लोणार रोड, ढोकसाळ. येथे उपलब्ध आहेत कापूस बियाणे, सोयाबीन बियाणे, हळद, खत व्यवस्थापन, लागवडीपासून तर काढीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन
फळबाग मार्गदर्शन, सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रॉट्स आणि जैविक उत्पादने, आधुनिक शेती सल्ला. संपर्क 82 082 781 82. तुमच्या शेताच्या यशासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.